निवडणूक प्रचारापूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, पण आता नागपुरात प्रचाराचा नवा ट्रेंड आलाय। उमेदवारांकडून स्वतःचे रील तयार करून व्हायरल केले जात आहेत। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवार प्रचारात रीलचा नवा फंडा वापरत आहेत आणि यासाठी प्रचार रॅलीमध्ये प्रत्येक उमेदवारांनी रील तयार करणारे आणि व्हिडिओ शूट करणारे तरुण मुलं व्हिडिओ शूट करतात, मग त्याचे रील तयार करून व्हायरल केले। प्रचाराचे वेगवेगळे फंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये वापरण्यात येत आहेत आणि सध्या जो धुमाकूळ घालण्यात येतोय तो दिसून येतोय की आपल्याला रील्सच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत ते आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या सोबत एक सोशल मीडियाचा रील्स तयार करून देणारे देखील मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत आणि सगळीकडेच ते दिसून येत आहे। यावेळेस प्रचाराचा फंडा दिसतोय, अगदी यंग तरुण पोरं आहेत या प्रचाराच्या निवडणुकीच्या रिंगणात रील्स बनवण्यासाठी। कधीपासून करताय तुम्ही हे काम आणि काय सांगते, काय वय काय पहिले? माझी वय आहे 20 वर्ष आणि मी शिक्षण चालू आहे माझं। मी इंजिनिअरिंग करतोय आणि सोबत रील्स पण बनवतोय। मी पिंटू मामांसाठी रील बनवतोय आणि मी दिवसातून कमीत कमी 2-3 रील या माध्यमातून आम्ही प्रचार करतोय। जेन झीचा जमाना आहे आणि ॲपल 17चं हे युग आहे आणि या आधुनिक युगामध्ये आता प्रचाराचं सुद्धा माध्यम बदललेलं आहे। प्रचार हे आधुनिक पद्धतीने होते आहे। इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचं हे प्रभावी माध्यम आहे। म्हणून हे नवीन तरुण जे आपल्या रील्सच्या माध्यमातून आम्हा सर्वांचा प्रचार करून नागरिकांपर्यंत आमचं विकासाचं व्हिजन आणि आम्ही केलेलं डेव्हलपमेंट हे दोनही पोहोचवण्याचं काम प्रभावी पद्धतीने करत आहे। मी सांगतो की माझी जी रील्स आहे आम्ही तर करतोच आहे, पण जे युवा पिढी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांची ते रील्स व्हायरल करून आला। त्याचा फायदा आमच्या चारही उमेदवाराला भेटून आला। मी किरण दातीर प्रभाग 28D मधून भारतीय जनता पार्टी शिवसेना इथूच्या अधिक उमेदवार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।